आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून आजच्या या मध्य विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ ज्यांच्या शुभ हस्ते होतोय असे काँग्रेसचे नेते माननीय खासदार कल्याणजी काळेसाहेब, त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते माननीय साहेब, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे मित्र खाजाभाई, त्याचप्रमाणे पटवर्धन साहेब, अभिषेकजी, त्याचप्रमाणे आत्ताच आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे असे सुभाष पाटील साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय सर्व राहिलेल्या सर्वांची मी माफी मागतो आणि त्या ठिकाणी सगळे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, कारण की महाराष्ट्रामध्ये एकमेव तिकीट आहे जे मध्य आहे, ज्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कळालेलं आहे काय वातावरण होतं, सांगायची गरज नाहीये, कारण की महाराष्ट्रामध्ये सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या तिकिटावर लागलेलं होतं। अचानक घडलेल्या घडामोडीमुळे उद्धव साहेबांनी जे माझ्यावर विश्वास दाखवला आणि या नेतेमंडळीने विश्वास दाखवला, त्याचा विश्वासाचं जे ओझं आहे साहेब, हे सर्व माझ्यावर न येता या कार्यकर्त्यांनी पेललेलं आहे। या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि या कार्यकर्त्यांची इच्छाशक्ती एवढी मोठी होती की परमेश्वराला तुमचीही सगळ्यांची होती, पण परमेश्वराची पण इच्छाशक्ती झाली की इतका करून सुद्धा आपल्याला भेटत नाही, पण कोणत्या ना कोणत्या कृपेने ते माझ्यावर ती गळ्यात ती माळ आलेली आहे
नक्कीच आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी या झेंड्याला आणि हा मध्याचा गड राखण्यास सगळेजण ताकदीने उभे आहे. या लोकांची माझ्यासोबत एकदम शक्ती आहे. साहेब, सांगायला एकदम गर्व वाटतो की कार्यकर्ते हे मनापासून लागलेले आणि सगळ्यांच्या मनस्वी इच्छा असल्यामुळे तर ते म्हणतात ना, सिद्धच सच आहे तो कायनात बी नीचे आती, तशी गोष्ट झालेली साहेब. आणि या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे नक्कीच उद्धव साहेबांनी ज्या ज्या गोष्टी आपल्याला विश्वास दाखवलेला आहे, मी एकनिष्ठ आहे साहेब. साहेब, मी सांगायला तुम्हाला सांगतो की जेव्हा हे मागे पुढेचं जेव्हा राजकारण चालू होतं तेव्हा मला मंत्री महोदय सगळ्यांचे फोन मला येत होते. गेली अर्धा तास मला काही सुचत नव्हतं. एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांचे मला फोन आले की मला अशा ऑफर देत होते, परंतु मी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडलेलो नाही. कारण की मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. मी शिवसेना काय मिळावं, शिवसेनेमध्ये मला काय मिळावं यासाठी जॉईन नाही केले. मी बाळासाहेबांच्या एका विचाराने शिवसेना जॉईन केलेली आहे आणि सगळ्यांची बाळासाहेबांची इच्छा होती, बाळासाहेबांचे आशीर्वाद होते, उद्धव साहेबांची इच्छा होती म्हणून मला मिळाली. आणि नेत्यांची तर फारच इच्छा होती, परंतु त्यांचे हात बांधले गेले होते असं मला वाटतं. परंतु ईश्वराने त्यांचे सगळ्यांचे हात सोडलेले आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की साहेब, आपली महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ही टेबलवर उड्या मारून बाटलीसह नाचून करण्याची नाही आहे. या महाराष्ट्रामध्ये त्यांनी महाराष्ट्राची नामुष्की केलेली आहे. यांनी सगळे गुजरातहून असे ज्या गोष्टी झालेल्या आहे यामुळे जनतेमध्ये एक तीव्र संताप आहे. आणि ज्या लोकांनी साहेब, ज्या लोकांनी 2-2 वेळेस गद्दारी केली तरी शिवसैनिकांनी त्यांचं प्रामाणिक काम केलं, परंतु आता शिवसेना प्रमुखांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर यांना सुद्धा आपल्याला गाळावं लागणार आहे आणि याच्यासाठी शिवसैनिक सज्ज आहे. मी अनेक गोष्टी आहे, पुढच्या वेळेस मी बोलेल की काही राजकारण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, आर्थिक राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु मी एक सामान्य कुटुंबातला एक सामान्य शिवसैनिक, लहानपणापासून विद्यार्थी सेनेपासून तर प्रत्येक शाखा प्रमुख, उपशहर प्रमुख अशा सगळ्या पदव्या पुढे घेत घेत आज मला जे पक्षाने जे मोठं या ठिकाणी लढण्याची संधी दिली त्याचं नक्कीच मी सोनं करेल. मी कोणाचाही विश्वास या ठिकाणी खाली पडू देणार नाही, कारण की कमी वेळ झालेला आहे. कमी वेळात आपल्याला जास्त रन करायचे साहेब. आता 1 डे नाही राहिला, 20-20 झालेले माझ्यासाठी. त्याच्यामुळे मला या 20-20 मध्ये अनेक गोष्टी करायच्या आहे. माझी सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या नेत्यांना विनंती आहे की माझ्याकडनं चुकलं काही राहिलं तर सगळं क्षमा असावी. सगळ्यांनी मला छोटा भाऊ, आपला मुलगा समजून सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावा. मी आपल्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही आणि उद्धव साहेबांचा झेंडा, महाविकास आघाडी झेंडा कोणत्याही क्षणी खाली पडू देणार नाही असं आपल्याला या ठिकाणी वचन देतो. मला आशीर्वाद दे. आणि या ठिकाणी सगळेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, थोर घटनाकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नतमस्तक होऊन तुम्हा आवाज सर्वांचे हिंदू हृदय सम्राट माझे आद्य शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना व भावपूर्ण आदरांजली वाहून आपल्या मासाहेब कैलासवासी सौभाग्य मीनाताई ठाकरे यांना सुद्धा आदरांजली वाहून ज्यांच्यामुळे महाविकास आघाडी झाली, की ज्यांच्यामुळे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना खूप मोठं योगदान मिळालं होतं या संभाजीनगर शहराला, ते शिवसेना पक्षाकडून माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना मानाचा मुजरा करतो. आदित्य ठाकरेंना सुद्धा मानाचा मुजरा करतो. आज आपल्यासोबत आदरणीय शरद पवार साहेब आहेत. आज आपल्याबरोबर त्या ठिकाणी राहुलजी आहेत. आज महाविकास आघाडीचं हे कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि त्यामुळे एक आनंदाचा जबरदस्तपणे धबधबा निर्माण झाला. बाळासाहेब थोरात हे ज्यावेळेस नगरपालिकेला उभे ते महापालिकेला चेलीपुरात फिरत होतो आपण. चेलीपुरात घराघरात जाऊन त्या ठिकाणी सांगितलं होतं पैलवान, आणि त्यांनी सांगितलं नाही की बाळूला आम्ही निवडून देऊ, आणि बाळू 13 मतांनी निवडून आला. सांगायचा मुद्दा का असा आहे, आता 40 उमेदवार त्या ठिकाणी उभे राहिलेले, त्यामुळे एक एक मत महत्त्वाचं आहे.
कोणालाही त्या ठिकाणी जुजा म्हणून करू नका. मी या ठिकाणी हे सांगेल की आज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सर्व मान्यवर या ठिकाणी आलेत. विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादाजी दानवे साहेब या ठिकाणी आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. आजच्या या संभाजीनगर विभागाच्या विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब, आपल्या या संभाजीनगर आणि लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब, शिवसेनेचे संस्थापक जे होते त्याच्यापैकी एक असलेले शिवसेनेचे पहिले जिल्हा प्रमुख या संभाजीनगरचे सुभाषजी पाटील साहेब, माजी महापौर नंदकुमारजी गोडले, त्र्यंबकरावजी कुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराचे अध्यक्ष खाजाबाई, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, प्रतिवर्धन साहेब, उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सगळ्यांचे नाव मला माहिती आहे, मागे बसलेले समोरचे मी घेऊ शकतो. उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, माता भगिनी आणि बांधवांनो, कार्यकर्ते, मग ते शिवसेनेचे आहे, काँग्रेसचे आहे, राष्ट्रवादीचे आहे, आम आदमी पार्टीचे आहे, इंडिया गठबंधन मधल्या सगळ्या घटक पक्षाच्या लोकांची एक भावना आहे, काही झालं तरी राज्यामध्ये पुन्हा हे सरकार येऊ नये, या राज्यामध्ये युतीचं सरकार येऊ नये, अशा पद्धतीची राज्यातल्या जनता जनार्दनाची, मतदारांची भावना आहे. आणि त्या भावनेतून राज्यात सरकार येणार नाही ही गोष्ट आता काळ्या दगडावरची रेघ आहे, परंतु मध्यमध्ये काय होणार आहे याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सगळ्याला दिवाळीच्या शुभेच्छा. आज जे उद्घाटन झालं, आदरणीय नेते काळेसाहेब, आपले मित्र नेते खैरे साहेब, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते दानवे साहेब आणि पूर्ण व्यासपीठ, आणि सगळ्याच मला आनंद होतोय की मी सुभाष पाटील साहेबांचं फक्त नाव ऐकत होतो आणि आज त्यांचं बोलणं चालू होतं. ते म्हणले की वा मी स्टार्टला अध्यक्ष होतो त्यावेळेला स्थापन झाली, त्यावेळेला आता त्याच्यानंतर मी मध्ये आलो, मग तर आत्ता मला येणं जरुरी होतं, मी आलो आणि चांगल्या वेळेला आलो. आणि आपल्याला महाविकास आघाडी इथून महाराष्ट्रामधून एक नंबरवर आपल्याला आणायचं आहे. आज सगळं महाराष्ट्र, दानवे साहेब, आज दिवाळीमध्ये तर मी आज काल परवा दिवशी पूर्ण हिंडून आलो, भेटून आलो, पण चांगलं वातावरण चौकट आहे. मग जर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये एक चांगल्या कार्यकर्त्याला तुम्ही दिला, आपण सगळे मिळून महाविकास आघाडी सगळे मिळून, काळे साहेब, मी, दानवे साहेब, सगळे मिळून ही आमच्या संघ एक चांगला कार्यकर्ता, एक नगरसेवक राहिलेला आहे. आणि सगळ्या समाजाला, आणि आमच्या गणेश कॉलनीमध्ये राहत होते आपण, यांच्या संघ आपण सगळे मिळून जास्तीत जास्त लीडनं कसं आणायचं आपण सगळं मिळून इथं ह्याला निवडून आणू. आणि महाविकास आघाडीचे 9चे 9 उमेदवार, 9चे 9 आपल्याला इथून आणायचे. आपण इथून भांडून 6 इथून महाशिवसेनेनं घेतली आणि तिच्यामध्ये तुमचं खरं आहे, तुम्हाला गद्दाराला गाडायचं. तिच्यानं तुम्ही इथं आदरणीय मी पवार साहेबाला मी मध्यमधून मी इच्छुक होतो, तुम्ही म्हणते की बाबा 3ची सीट आहे आणि तिला सोडायचंय, तर तिने दिले तर तुम्हाला घेऊन आमची काही नाराजगी नाही. आमचा नेता एवढ्या मोठ्या मनाचा आहे की आज बी ह्या वयामध्ये बी सोरानं जे 18 वर्षाचा मुलगा काम करत नाही, तसं आमचा नेता
आज पुऱ्या महाराष्ट्रामध्ये काम करतो.